तुम्ही एक मीटिंग बोलवली तर तुमची एक मीटिंग होऊ शकत नाही. एका दिवशी 5 मीटिंग तुम्ही बोलवता. मानापमान त्यांनी मला बोलवलं नाही, यांनी मला बोलवलं नाही. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण खाल्लंय असा थेट आरोप होतो. हा गरिबी हटवचा तुम्ही खाल्लंय ना आरक्षण अशा कशाचं काय खाल्लंय? त्या जी आर मधला अशी गोष्ट सांगा जी गोष्ट मराठा समाजाला. मुळामध्ये विलास बडे हे वंजारी समाजाचे आहेत, म्हणजे ओबीसी आहेत. परंतु तटस्थपणे भूमिका मांडणं कशाला म्हणतात ते विलास बडे यांच्याकडे पाहावं. जे सत्य आहे ते, जे योग्य आहे ते, या पद्धतीने ते भूमिका मांडतात. अगदी लक्ष्मण हाके यांनी जी आर घेऊन जे आकांड तांडव माजवला होता, आता हे ओबीसी रीती मानतायत. विलास बडे म्हणतायत की या जी आर मधला असा एक शब्द दाखवा की ज्या शब्दामुळं ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये येत आहे. ते कोणीही सांगत नाही, फक्त मुगुम 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 गोष्टी बोलायच्या आणि संभ्रम निर्माण करायचा मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये, आणि त्यातून ह्या दोन्ही समाजामध्ये उत्कृष्ट कसं निर्माण होईल हा प्रयत्न करायचा. आणि त्यामागाला मूळ हेतू असा की हेच लोक आपले मतदार या रूपानं आपल्याकडे कसे येतील यासाठी हा सगळा बनाव आहे. जर समजा मराठा समाजाच्या काही लोकांना जर नियमानं त्याच्या काही नोंदी सापडल्या असतील तर त्याला कोण रोखू शकणार आहे का? आणि रोखणं योग्य आहे का? ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण मिळू नये याबद्दल ओबीसीचं काय म्हणणं असेल रास्त आहे. तर या जी आरच्या अनुषंगाने जर विचार केला तर सरसकट मराठ्यांना आरक्षण नाही आहे. हे जर तुमच्याकडे नोंदी असतील तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, अन्यथा फायदा होणार नाही. हे कटू सत्य आहे, परंतु एक भ्रम पसरवला जातोय आणि दोन समाज एकमेकांसमोर उभे केले जात आहेत. कारण का तर विशेष समाज हा आमचा मतदार, विशेष समाज हा आमचा मतदार, या पद्धतीनं त्यांना एक नेरेटिव्ह पसरवायचा आहे आणि त्या हिशोबानं आपले मतदार पक्के करायचे आहेत. जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत ते यावर भाष्य करत नाहीत. हे सगळे राजकीय लोक आहेत. ओबीसी नेते हरवो राठोड असतील, राजकारणातले ते समाजासाठी काम करणारे लोक आहेत. तायवाडे असतील, हे राजकारणामध्ये नाहीत, समाजासाठी काम करणारे लोक आहेत. ही दोन्ही लोक, आणखीन बरेच ओबीसी नेते जे राजकारणामध्ये सक्रिय नाहीत परंतु ओबीसी ठरतात, ते लोक अजूनपर्यंत तरी कुणीही म्हणलेलं नाही की या जी आर मुळे मराठा समाजाला धोका आहे. उलट ते म्हणतायत या जी आर मुळे ओबीसीला कसलाच धोका नाही, संभ्रम पसरवू नका.